नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। रायगडी आलेले राजे निळोपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते। पेशव्यांनी खालमानेने राजांच्या कानी घातली होते की होनगड हसन अली खानानं आणि त्र्यंबकगड मातब्बर खानानं पाडला आहे। मतलब साफ होता। मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती। जिकडे शिर्क्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुलतफित खान यांचे जोडतळ पडत होते। प्रचितगडावरच्या नेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता। निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हुल देत होता। किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मोगली सरदाराशी तो संधान बांधू बघत होता। भरपेट इनाम दिले तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता। कानी पडणाऱ्या एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते। त्यातच कुडाळचे देशाधिकारी निळकंठ नारायण राजांच्या भेटीस आले। त्यांनी तर चक्क तह केला होता। कसला? तर आमचे कुडाळचे वतन बादशहानी राखून चालवावे। आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूक जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत असा। गडी आल्यापासून महाराजांची येसुबाईंशी भेट झाली नव्हती। कशी व्हावी पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता। हट्टा पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या। विजापूरहून औरंगजेबाचे शहजादा आझमला कोल्हापूर मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते। हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजाद केलेले मनोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहजाद्याच्या चाली थोपवित होते। खंडोजी पेशवे खबरगीर यांनी कानी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते। वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्री मोडली। तो म्हणाला, कल्याण प्रांतांचे सूर्याजी अन बोपजी प्रभू आल्यात भेटाया। सांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभू बंधूंना भेटीस बोलावून घेतले। प्रभूंनी परगणे साकसे पंचमहाल पणे येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली। शांतपणे प्रभू बंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले। पंत आले। बारकाव्याने पाहिले असते तरच त्यांची मुद्रा कावरी बावरी आहे हे कोणालाही कळून येते। या प्रभू बंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश। राजे कसल्या तरी विचारात असल्याने सादिलपणे म्हणाले। प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी निश्वास टाकला। या आम्हा सोबत दफ्तरात असे प्रभूंना म्हणून प्रल्हाद पंत जायला वळले। वादळ वाऱ्यातही झाडे पेडे डुलली तर चालतात पण मुलखातले कडे थरकून नाही भागत असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश। ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा। राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले। ते ऐकून जी म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हाद पंतांच्या पापण्या फडफडल्या। डोळ्यांच्या बाहुल्या क्षणैक गरगरल्या। औरंगजेबाचा त्याने पेरलेल्या खानांचा फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा फोंडा कुडाळ कारवार येथील देसाई सावंत दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबिण रूपा पेश होऊन म्हणाली, राणी साब येत्यात। राजमन ढवळून गेले। किती विषय होते बोलायला, भाषा कोणती, किती आरोप सफाया होत्या। कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसुकच झरोक्याशी आले। येसुबाई आल्या। त्यांनी महालभर नजर फिरवली। महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले। विचित्र शांतता दोन राजमनात कुचमून पडली। गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले। एक सांगण्यासाठी आलोत आम्ही, येसुबाई घोगरल्या। राजांनी वळून नुसते श्री सखींच्याकडे बघितले। मान डोलवीत येसुबाई म्हणाल्या, ऐकावं आमचं, शर्मिंदे आहोत आम्ही। ज्या वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्या बाबत आवया उठविल्या त्या कानी आल्या आहेत आमच्या। येसू आभाळात वळीव भरून यावा तसे शंभू नेत्र डवरले। पुन्हा शांततेने पंख फाकले। काय बोलावे दोघांनाही साधेना। डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही। आमच्या गुण खूप तापदरा झाली आहे तुम्हास, बोलली शृंगारपूरची माणसं काही तरी वाटत नाही त्याचे एवढं तुम्हाकडं बघताना। झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संथ घोगरट म्हणाले,
तसं काही उणं तुणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा आबांना स्वारींबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी तसं झालं. घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडली आग्र्यात. त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यांनी मात्र ते फिरवलेत. बोलल्या येसूबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या. याद आहे तुम्हाला? रानवाऱ्याशी बाशिंग बांधलंय आम्ही असं म्हणाला होता एकदा तुम्ही. राजे पाठमोरेच म्हणाले. पसरले पंख शांततेने अधिकच फुलवले. जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं? तो विषयच तोडावा म्हणून राजांनी विचारले. जी रामराजे ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदलासारख्या 3 मूर्ती डोळ्यासमोर तळल्याने येसूबाईंनी हुरूपाने दाद दिली. बराच वेळ राजे आणि येसूबाईंचे बोलणे चालले. महालात आलेले रोषण नाईक कोनाड्या कोनाड्यातील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले. असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठक महालातील पलोते भगभगत होते. त्यांच्या उजेडात लोडगिरद्यांच्या बैठकीवर बसलेले खेम सावंत, जलाल खान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते. कसल्या? तर दौलतीतल्या चंदगड तर्फेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या. आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली. खंडोजी निळोपंत चिमणगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळातही गावोगावच्या वतनदारांना खलिते पाठवित होते. जे खाशा वकुबाचे होते त्यांना शंकराजी निळोपंत खंडोजी कोणी ना कोणी सोबत घेऊन जातीने भेटत होते. साऱ्यांना पिळवटून सांगत होते, 2 दिवसांचा गनीम त्याची साथ देते होऊ नका. जसा आमचा रामसेज झुंजला तसे हर गावकूस निकरानं लढते ठेवा. येसाजी कंक, रूपाजी भोसले, बारदर मल, संताजी जगताप, जानराव, धनाजी यांच्या अटीतटीने चौफेर पांगलेल्या तळांना राजे भेट देत होते. विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्य चालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते. औरंगाच्या टोळधाडीसमोर त्यांना ना मराठी मुलूक ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता. परत आलेले सर्जेराव जेधे नेकीने चाकरीला लागले होते. पन्हाळा, खेळणा, राजापूर असा पट्टा धरून मलोजी, कुलेश, गंगाजी दादाजी सावधानगीत होते. पुरंदर, पुणेबाई, सातारा भागात बाजी खोलप, विनायक उसाजा, येसाजी, मल्हार, कानेरे, रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाके ठीक होते. अशाच एका थंडीच्या दिवशी येसूबाई आपल्या स्वारींच्या आवडीचे वाफारते गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या. त्यांनी कटोरा चौरंगीवर ठेवला. त्यातून उफाळत्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले, किती दिवस झाले नाही माडग्याला? झटकन कटोरा उचलून स्वारींच्या हातात देत येसूबाई म्हणाल्या, स्वारीचं ध्यान नसतं खाण्याकडे आताशा. बघावं चाकून जमलंय का? राजांनी माडगे चाखले. हसून ते म्हणाले, छान जमलंय. आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले. हे काय? येसूबाईंनी नाराज होत विचारले. नाही, आम्ही विचार करतो आहोत. कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं माडगं चाखत असताना. तुम्ही आम्हाला दिलं तसंच देत असतील माडगं आमच्या मासाहेब आबासाहेबांना. बोलताना बोलले असतील दोघेही केवढं तरी जीवाभावाचं. ते ऐकताना आपल्या स्वारींच्या मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज काढण्यासाठी येसूबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या. मोठे गमतीदार होते ते चित्र. हातच्या कटोऱ्यात आपले आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी. एवढ्यात रायांताच्या हातांना धरलेले बाळराजे आपल्या दोघा काकांना काहीतरी विचारित महालात प्रवेशले. आल्या आल्या त्यांनी तक्रारच गुदरली. त्या काका महाराजांच्या वाड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि 2 असामी असतात. आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात. का? आमचं येणं आवडत नाही त्यांना? ती बाल तक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले. न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत? छे, कानी पडणाऱ्या फितव्यांच्या खबरांनी आमचं मनच कातर झालं आहे. मनी आला शब्द त्यांनी झटक्यात उडवूनही लावला. रायांताकडून बालराजांना आपल्या जवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले, तुम्ही आपल्या काकासाहेबांना जाऊन भेटत चला. तिथं असणार नाहीत कोणी अशी मोठी मंडळी. ताराऊंच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मनी हंबीररावांची मुद्रा खडी ठाकली. वाईच्या लढाईत ते गेलेत असे अजून मन घेतच नव्हते. पेटल्या टेंभ्याच्या तेवत्या ज्योतीभोवती निळसर प्रकाश कड थरथरताना दिसावी तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्राच राजनेत्रांसमोर खडी ठाकली. तीच
तिन्ही टाकं उचललेली लाल पिळाची डोईची घेरदार कंगणी पगडी, ओठांवरून फिरून गालावरच्या कानकल्ल्यात मिसळून गेलेले भरदार मिशांचे कंगोल, कपाळीचा गंधटिळा, कानातले चमकते सरलष्कर पदाचे मानकरी, डौलदार सोनं चौकडे, मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दवडींनी रापलेली रातांब्यागत दिसणारी करडी पण भाबडी मुद्रा. राजे हंबीररावांच्या आठवणीतच डुंबून गेले. बाळराजे त्यांना कितीतरी वेळ सांगत राहिले, महाराज साहेब, तुम्हाला नेलं होतं थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं, खूप दूर. तुम्ही नाही ना नेत कधी आम्हाला गडाखाली? आम्हाला स्वप्न पडलं होतं. बडबड्या बाळराजांना पुन्हा राया अंताच्या हवाली करताना राजांनी विचारलं, आमच्या धाराऊची छत्री कापूर होळात उभी झाल्याचं कैकदा बोलतात, पण दर्शन घ्यावं ते जमलं नाही. एकदा जावं म्हणतो होळाकडं. कोण कोण आहे तिकडं? जी समधी हाईत. आम्हा दोघांचं कबिलं, म्हातारा पोरं ठोरं. धाराऊच्या दुग्धाळ आठवणीने सारे विचारकत झाले. कुतुबशाहीचे भागानगर पडून एक साल उलटले. बागलाण, खानदेश, वऱ्हाड, पुणे, सातारा, पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागजागी औरंगचे फौजबंद सरदार पांगले होते. आता त्याला आदिलशाहीचा सर्जा खान, फिराज जंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते. तरीही फितुरीने काही गडकोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. राजांच्या आरमारी फळीने टोपीकर फिरंगी हबशी आपल्या जपरेत ठेवले होते. औरंगजेब मनोमन ताडून होता की जसा विसापूर गोवळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रिटा देऊन शिवा संभाचा हा मुलूक दस्त होणार नाही. 2 सालांपूर्वी त्याने याचा अनुभवच घेतला होता. त्यासाठी शहजादा आझमला धारेवर चोरून तो बजावित होता, पीछा करो चाहे जितने दिनार खर्च करो, लेकिन 1 का सुबेदार दस्त करो, जिंदा या मुर्दा पेश करो, यूं उसका मुल्क गिर जाएगा. राजांनी हे मनोमन ताडले होते की औरंगची ताकद माणसे फोडण्यात आहे. त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठी सुद्धा संबंधितांचा मरातप करत होते. चहूबाजूचे गाव अनगाव अटीतटीने मोगल फौजांशी झुंजत होते. नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटल्यागत झाली होती. तरीही खंडोजी निळोपंतांचे स्वार राणे तुडवीत ठाण्यांवर आज्ञापत्र पाठवित होते. राजांनी आज्ञा केल्याप्रमाणे सुरनीस शंकराजी, कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्रपंत, मुजुमदार नारायण रघुनाथ अशा शेलक्यांनी गड जवळ केला. रायांताला सांगितल्याप्रमाणे हुजुरातीची शिबंदी घेऊन राजे रायगड उतरले. संगती खंडोजी, नारायण रघुनाथ आणि रायांता होते. वरंदा घाटाने सर्वांसह राजे कापूर होळाकडे चालले. रायांताने खासे धनी येत आहेत अशी आगेवर्दी होळाकडे धाडली होती. चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धीम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले, फिरंगणाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला खंडोजी. तुम्ही कधी पालखीत मात्र बसलेले दिसला नाहीत ते. जी स्वामींनी पालखी दिली, पण दौडते खंडोजी बोलताना रुकले. पण काय? पण आमच्या पायाला भिंगरी बांधली आहे, त्याचं काय? खंडोजी हसत उत्तरले. पुरंदरचा शिखर टाक दिसू लागला. गाड्यांचे कापूर होळाले. राजे येणार म्हणून पुरंदरहून आलेले बाजी खोलप होळाच्या शिवेवर सामोरे आले. याच बाजींनी सर्जेराव जेध्यांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती. सर्वांसह राजे रायांताच्या वाड्याकडे चालले. राजांच्या मनात धाराऊच्या कैक मुद्रा फिरू लागल्या. गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेले आठवणीचे पळसपान फडफडले. रायांताच्या बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळशा घेऊन बाहेर आल्या. सोनेरी तोडा असलेल्या राजांच्या चंद्रावताच्या खुरांवर त्या त्यांनी ओतल्या. राजे पायउतार झाले. धाराऊच्या सुनांनी त्यांना निरांजनांनी ओवाळले. त्यांच्या कपाळी कुंकुमटिळा भरला. आज राया अंता भरून पावले होते. पाणथरल्या डोळ्यांनी आपल्या धन्यांना बघू लागले. कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या कुणबाऊ गाडेबंधूंची. आज ती पूर्ण होत होती. दोघाही भावांना वाटत होतं म्हातारी असाय पाहिजे होती आज. समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील राम लक्ष्मणागत दोघेही गाडेबंधू माणूस मेळात उभे होते. थोरल्या रायाला राजांनी आपली हनुवटी छातीशी नेत मानेने बोलावले. रायाला प्रथम ते उमगलेच नाही. राया, हलकी राजसाद आली. जी म्हणत राया पुढे झाला. ढाल उतरा रायाजी पाठीची. शंभू बोल ऐकताच राया अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्वजण चरकले. शंका आली साऱ्यांना की काय झाली आगळीक रायाची की त्याला
शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी. थरकलेला राया तर न राहून पुटपुटला, धनी. पर त्याच्या हातातली ढाल थरारली. राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुनाथांकडे पाहिले. ते एका स्वारासह पुढेसे झाले. स्वाराच्या हातात सरपोस बंद तबक होते. रायगडाहूनच आणले होते ते. राजांनी चिमटीने सरपोस ओढून घेतला. तबकातील सोनमाया उन्हाच्या तिरपेत कशी झळाळून उठली. पुरे तबक सोनेरी होनांनी भरले होते. त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराव दिसू लागली. ती जशी म्हणत होती, माझ्या दुधाच्या लेकरा. राजांनी हातातले तबकच रायाने पसरलेल्या ढालीत ठेवले. ते घुगरले. राया औंच्या छत्रीवर एक खाट बसवून घ्या. रोज दुबारतीचे टोल होळात कानी पडू द्यात. चला तिकडे. राया अंता ढालीतल्या तबकाकडे बघतच राहिले. पुढे होत अंताने रायाला ठोसरले. राया त्याचा अचूक माग ताडत लगबगीने म्हणाला, कशापायी हे धनी आम्हासनी नग हे. शिवेवरून वाहत असलेल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केले. हातस्पर्शाने ते पुन्हा मागे लोटताना राजांच्या तर्जनीतला पुखरखडा किरणात तळपून उठला. ओठांतून त्याहून तळपदार बोल सुटले. राया अंता अंगची कातडी उतरवून तिच्या मोजड्या करून पायी घातल्या असत्या औच्या, तरी नसती झाली भरपाई तिनं ओठाआड सोडलेल्या दूधधारांची. राहू द्या हे. सर्वांसह राजांनी धाराऊच्या छत्रीचे दर्शन घेतले. तिच्यावरच्या पादुकांना माया भिडवताना उगासताना वाटले, पुरंदरापेक्षा लगतच्या ह्या कापूर होळात उपजतो आम्ही तर किती बेस होतो. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.